ज्या गोष्टीची हौस होती ना ती गोष्ट आज फायनली घेतली. काय ती पुढे पण त्याआधी सकाळी सकाळी सगळी काम वगैरे आवरलं आणि आम्ही 8 वाजता शिरूरला जायला निघालो. कारण आज माझ्या लाडूबाईचा बर्थडे होता, तर तिच्या बर्थडेची आम्हाला शॉपिंग करायची होती, कारण आम्ही अगोदर काही शॉपिंग केली नव्हती. तर शिरूरला आलो. त्यानंतर मग सगळ्यात आधी किराणा वगैरे घेतला, कारण काही मेनू बनवायचं होतं, तर अगोदर ते सगळं काही सामान वगैरे घेतलं. आणि हे आमचं परमनंट शॉप आहे, तर त्यामुळे आम्ही तिथूनच घेतो. त्यानंतर काही घरातल्या छोट्या मोठ्या गोष्टी जसं टोपली वगैरे, तर स्वीट शॉपमधूनही यांना काही चिप्स वगैरे घ्यायचे होते, ते घेतले त्यांनी. आणि त्यानंतर सगळ्यात शेवट मग लाडूबाईच्या ड्रेसची शॉपिंग राहिली होती, तर ती करायला आलो. आणि मग तिला 2-3 पॅटर्न पाहिले, पण शेवटी एक हा फायनल केला. तसं तर लाडूला सिंपल ड्रेस आवडतात, कारण हेवी ड्रेस नको म्हणते ती. पण म्हटलं चला हेवी ड्रेस एखादा तरी घेऊन टाकावा, तर तिच्यासाठी तो घेतला. त्यानंतर शंभूलाही मग दोघांना एकाच कलर कॉम्बिनेशनमध्ये ड्रेस घेतला. तर शंभूलाही हा छान असा कुर्ता घेतला, तो त्याला खूप सुंदर दिसत होता. आणि त्यानंतर मग बिल वगैरे केलं, पुढे आलो. बर्थडेचा मेन पार्ट म्हणजे तिचं बर्थडे गिफ्ट. आणि तिला हे बर्थडे गिफ्ट इतकं आवडलं की काय सांगू. तिला खूप जास्त हौस होती स्कूटीची, तर तिला ती घेतली आम्ही फायनली. आणि हे आमच्या काकांचं शॉप असल्यामुळे तिथे भरपूर व्हरायटीमध्ये गिफ्ट वगैरे आहे, तर भरपूर अशा मोठमोठ्या गाड्या पण आहेत. पण तिला स्कूटीचीच हौस होती, त्यामुळे मग आम्ही स्कूटी घेतली. त्यानंतर बर्थडे केक पण घेतला. गव्हाणवाडीमधील सगळ्यात फेमस वडापाव घेतला आणि आम्ही त्यानंतर दीदींच्या घरी आलो. चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.